धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। मंडळी, द्राक्ष शेती करत असताना आपल्याला अनेक समस्या येतात। त्यापैकी महत्त्वाची समस्या म्हणजे द्राक्षांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होणं। आणि यामुळे काय होतं की उत्पादन खर्च वाढतो, उत्पन्न कमी होतो आणि तोटा होतो। मुळात हवामानाचा बदल आणि अनेक इतर कारणे असू शकतात। पण यावर नियंत्रण कसं करायचं आणि याचा उपाय काय, जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं। विषय आहे द्राक्ष बागेतील मिलीबग आणि खोड किड्यांचं एकात्मिक व्यवस्थापन। आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले बाबासाहेब फंड यांना। बाबासाहेब फंड हे शास्त्रज्ञ आहेत, राष्ट्रीय संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी ते कार्यरत असतात। नमस्कार बाबासाहेब, आपल्या आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत। बाबासाहेब, आपण चर्चेला सुरुवात करूया। मुळात मिलीबग हे नेमके काय आहेत? मिलीबग म्हणजे साधारणतः आपण जर विचार केला तर मराठीमध्ये आपण त्याला पिठ्या ढेकूण या नावाने ओळखलं जातं। ही सुडोकॉक्सिडी या कुळातील बहुपीक बक्षी आणि रस शोषक अशी कीड आहे की ज्या किडीच्या शरीरावर पांढरं आवरण असतं, मेणाचं पांढरं आवरण असतं आणि शरीराभोवती लहान किंवा जास्त लांबीचे मेनचट असे तंतू असतात की ज्यावरून तिला मिलीबग किंवा पिठ्या ढेकूण असं नाव पडलेलं आहे। त्यानंतर या किडीच्या ज्या अवस्था असतात वेगवेगळ्या वाढीच्या, त्यामध्ये अंडीपुंज ही सुरुवातीची अवस्था की ज्या अंडीपुंजामध्ये साधारण 200 ते 400 अंडी एका मादीनं घातलेली असतात आणि त्या अंड्यातनं बाहेर पडणारी पिल्लं 3 वेगवेगळ्या अवस्थांतनं जाऊन शेवटी परिपूर्ण विकसित अशी मादी किंवा नर मिलीबगची कीड तयार होते की जी पुन्हा पुनरुत्पादन करून आपल्या पिकावर त्याचा प्रादुर्भाव त्याचा होत असतो। आणि नुकसानीचा विचार केला तर या मादीची पिल्लं आणि प्रौढ हे दोनही जी काही आपल्या झाडाची वनस्पतीची पानं असतील, कोवळ्या फांद्या असतील किंवा फुलं फळं आणि खोड असेल, या सर्व भागांमधनं रस शोषण करून आपली उपजीविका करत असतात। आणि साधारण जे तापमान असतं आपलं, सर्वसाधारण तापमानाला विचार केला तर 30 ते 40 दिवसात त्याची एक जीवनक्रम त्याचा पूर्ण होत असतो। बरं, आता द्राक्ष बागेतल्या ज्या मिलीबग्स आहेत त्यांच्या काही प्रजाती असतील नाही का? हो। तर त्या नेमक्या कोणकोणत्या आहेत? जगभरामध्ये मिलीबग जो काही वेगवेगळ्या पिकांना प्रादुर्भाव करतो त्याच्या 100हून अधिक प्रजाती आहेत। त्यातल्या द्राक्ष बागेमध्ये आपल्या भारताच्या कंडिशनमध्ये विचार केला किंवा महाराष्ट्रातील द्राक्ष पट्ट्याचा विचार केला तर 3 प्रमुख मिलीबगच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात नुकसानकारक आणि अतिशय नियमितपणे आढळणारी जवळपास 90 ते 95% तिचं काय म्हणतो आपण प्रोपोर्शन आहे बाकी 2 स्पेसींच्या तुलनेत, ती म्हणजे मेकॅनिलीकोकस हिरसुटस, जिला गुलाबी रंगाची मिलीबग प्रजाती म्हणतो। आणि ही प्रामुख्याने जास्वंदावर आढळते, जी आपल्या परसबागेमध्ये असणारे शोभिवंत जास्वंद जे असतं तर त्या जास्वंद हे त्याचं मुख्य खाद्य आहे। परंतु नुकसान जे होतं ते हे आपल्याला द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं। दुसरी प्रजाती जर पाहायची तर त्यामध्ये जी प्लॅनोकोकस सिट्री, ज्या नावामध्ये सिट्री आहे म्हणजे सिट्रस म्हणजे संत्रावर्गीय जी फळं आहेत त्यावर प्रामुख्याने आढळणारी आहे, पण काही कमी जास्त प्रमाणामध्ये ती आपल्याला द्राक्षामध्ये उपद्रव करताना दिसते। आणि फार कमी प्रमाणात आणि कमी नुकसानकारक पण तिसरी प्रजाती सुद्धा कधीतरी अनियमितपणे आढळते, ती म्हणजे गोलाकार आकाराची मिलीबग, जिला स्फेरिकल मिलीबग असं म्हटलं जातं। निपईकोकस व्हिरिडिस हे त्याचं शास्त्रीय नाव आहे। अशा 3 प्रजाती आहेत, पण त्यातली मुख्य आणि अधिक नुकसानकारक म्हणजे गुलाबी मिलीबग, जी मेकॅनिलीकोकस हिरसुटस या नावाने ओळखली जाते।
आता त्यांच्यासाठी असं विशिष्ट प्रकारचं हवामान असेल ना की त्यामध्ये त्यांच्यासाठी ते पोषक असणार नक्कीच, आहे आणि नक्कीच. त्या सक्रिय त्या पिरियडमध्ये जास्त होत असतील तर ते हवामान कोणतं? जसं बघा, आता आपण सर्वसाधारण विचार केला तर पीक आणि कीड ह्या दोघांमध्ये सहसंबंध असतो. जे वातावरण पिकाच्या वाढीसाठी अनुकूल तेच वातावरण कमी अधिक प्रमाणात किडींच्या वाढीसाठी अनुकूल. हा म्हणजे एक आपण काय म्हणतो की निसर्गाचा नियम आहे. परंतु तरीसुद्धा मिलीबगचा विचार केला तर अगदी वर्षभर तुम्हाला त्याचा प्रादुर्भाव आढळतो कमी जास्त प्रमाणात. पण सगळ्यात जास्त प्रादुर्भाव अशा वातावरणामध्ये होतो ज्यावेळी तुलनात्मकदृष्ट्या उष्णता आहे आणि वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण कमी आहे. म्हणजे कोरडं वातावरण आहे तुलनात्मकदृष्ट्या आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असं वातावरण हे मिलीबगसाठी जास्त पोषक असतं. आपल्या द्राक्ष पिकाचा जर विचार केला तर पावसाळी हंगामाच्या तुलनेत किंवा हिवाळी हंगामाच्या तुलनेत ज्यावेळी खरं तर द्राक्ष फळाचा हंगाम सुरू असतो साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या पुढे मार्च एप्रिलपर्यंत, तर या काळामध्ये जास्तीचा प्रादुर्भाव मिलीबगचा होतो आणि त्यामुळे नुकसान पण आपल्याला जास्त होत असतं. बरं, आता द्राक्षाचा विशिष्ट असा भाग आहे की ज्यावर त्यांचा प्रभाव होतो किंवा त्याचं परिणामाचं स्वरूप कसं आहे? इतर किडींचा विचार केला तर ती इतर किडी ह्या फक्त एका विशिष्ट भागावर भक्षण करताना आपल्याला दिसतात. खोडकीड असेल तर खोडावर प्रादुर्भाव करेल, फळ पोखरणारी अळी असेल तर फळच फक्त पोखरेल. परंतु मिलीबग ही अशी कीड आहे की द्राक्षाचा जमिनीखालचा भाग वगळता म्हणजे मुळं सोडता वरचा जोही भाग आहे, अगदी खोड असू द्यात, त्यानंतर ज्या द्राक्षाच्या फांद्या असतात त्याला शास्त्रीय भाषेत ओलांडा म्हटलं जातं, ते ओलांडे असू द्यात किंवा कोळी फुटी असतील, फांद्या असतील, विकसित होणारे द्राक्ष घड असतील, या सर्व भागावर मिलीबगचा प्रादुर्भाव आढळतो. आणि मिलीबग ही पुंजक्याने किंवा गुच्छाच्या स्वरूपात म्हणजे समूहाने राहणारी कीड आहे. ही एकटी राहत नाही. ज्यावेळी मिलीबगचा प्रादुर्भाव असतो तो तुम्हाला एखाद्या ठिकाणी त्याची कॉलनी डेव्हलप झाल्यानंतर जे काही त्याचा प्रादुर्भाव असतो तो समूहाने असतो. त्यामुळे सहजासहजी तो दृष्टीस पडतो आणि लवकर आपण त्याचं निदान करू शकतो. तर अशा पद्धतीने सगळा जो भाग आहे जमिनीपासून वरचा जोही भाग आहे तो प्रत्येक वेगवेगळ्या अवस्थेमध्ये मिलीबग त्यावर प्रादुर्भाव करत असतो. पण द्राक्षवाढीच्या अतिसंवेदनशील अवस्था अशा काही असतील की ज्यामध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने होत असेल? आमची माती आमची माणसं. पण द्राक्षवाढीच्या अतिसंवेदनशील अवस्था अशा काही असतील की ज्यामध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने होत असेल? मिलीबगचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतोच, पण त्या अवस्थेमध्ये थोडा जरी प्रादुर्भाव झाला तरी नुकसान जास्त होतं. अशा दोन ज्या अवस्था आम्ही सांगतो त्या म्हणजे फळ छाटणीनंतरच्या दोन अवस्था असतात की फळ छाटणीनंतर जी कोवळ्या फुटी येण्याची अवस्था असते. कोवळ्या फुटी येत असताना जर त्यातला रस शोषला गेला पानातला किंवा कोवळ्या फांद्यामधला तर त्यामध्ये वेडीवाकडी होण्याचा किंवा विकृती येण्याचं प्रमाण फार वाढतं आणि पर्यायाने पुढे जी काही फुलधारणा आणि फळधारणा होणार आहे त्यावर मोठा परिणाम होत असतो. म्हणून ती एक अतिसंवेदनशील अवस्था आहे. त्यानंतर पुढे जसं जसं द्राक्ष घड तयार व्हायला लागतात त्यामध्ये मणी तयार व्हायला लागतात, बेरी सेटिंगची अवस्था असते. त्यानंतर पुढे काय होतं की द्राक्ष मण्यामध्ये साखर उतरायला लागते, त्याला शास्त्रीय भाषेत व्हेरॅजन स्टेज असं म्हणतात. या व्हेरॅजन स्टेजच्या वेळी ज्यावेळी साखर उतरणारी जी असते मण्यामध्ये ती साखर मिलीबगद्वारा शोषून घेतली जाते. त्याच्यामुळे जी काही द्राक्ष आहे घड आहे ती त्याची गुणवत्ता फार मोठ्या प्रमाणात खालावते. द्राक्षाची चवसुद्धा तशी म्हणजे बदलते त्या याच्यानुसार आणि तशा मालाला फारशी काही मागणी आपल्याला मिळत नाही. त्यानंतर अप्रत्यक्ष नुकसान दुसरं असं की ही मिलीबग कीड रस शोषते आपल्या प्रमाणापेक्षा जास्त, म्हणजे जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त. त्यामुळे उरलेला जो रस आहे तो आपल्या शरीरावाटे चिकट द्रवाच्या स्वरूपात बाहेर सोडते, ज्याला हनीड्यू असं म्हटलं जातं. मधासारखा पातळ पदार्थ असतो. या चिकट द्रवामुळे काय होतं, हळूहळू त्या द्राक्ष घडावर असेल किंवा पानांवर काळ्या रंगाची बुरशी वाढायला लागते, ज्या बुरशीमुळे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत अडथळा येतो आणि घडावर वाढलेल्या काळ्या बुरशीमुळे ऑफकोर्स त्याची जी काही गुणवत्ता आहे, त्याचा जो काही ॲपिअरन्स असतो दृश्य स्वरूपातील जी गुणवत्ता आहे ती खालावते. त्यामुळे त्यामध्ये मार्केट व्हॅल्यू त्याला चांगली मिळत नाही. अशा पद्धतीचं हे नुकसान असतं. त्यामुळे या दोन अतिसंवेदनशील अवस्था आहेत. एक म्हणजे कोवळ्या फुटी येण्याची अवस्था आणि दुसरी म्हणजे व्हेरॅजन स्टेज किंवा साखर उतरण्याची अवस्था मण्यामध्ये. बरं, आता मिलीबग नियंत्रणासाठी नक्कीच काही ठोस उपाययोजना आपल्याकडे असतील, तर त्या नेमक्या काय आहेत आणि केव्हा कराव्यात? जसं मी सांगितलं की जमिनीपासून वरचा असा कुठलाच भाग नाही जिथे मिलीबगचा प्रादुर्भाव आपल्याला आढळत नाही. त्यामुळे कुठलीही एक पद्धती समाधानकारक नियंत्रण आपल्याला देत नाही मिलीबगसाठी. त्यामुळे आपल्याला बागेमध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जी काही वेगवेगळ्या मशागतीची कामं आपण करतो, त्याच्यानंतर वेगवेगळे अनेक इतर उपाय असतील, या सगळ्यांचं एकत्रित पद्धतीनं जर आपण अवलंब केला, ज्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन अशी संकल्पना असते त्यासाठी, तर त्याद्वारे आपल्याला कमीत कमी प्रादुर्भाव होऊ शकतो
त्यानंतर त्यासाठी जे फवारणीचा खर्च आहे तोही कमी लागू शकतो आणि चांगलं उत्पादन आपल्याला त्यातनं मिळू शकतं. तर याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की मशागतीची कामं जी असते बागेमध्ये, बाग व्यवस्थापनाची कामं आहेत. वेळच्या वेळी बागेला पाणी देणं किंवा खत मात्रा जी काही पोषण द्रव्य देणं, त्याच्यानंतर बागेमध्ये तण नियंत्रण करणं, तणांचा वेळीच बंदोबस्त करणं असेल, आंतरमशागत असेल, वखरणी असेल, कल्टिवेटरच्या साहाय्याने किंवा रोटावेटरच्या साहाय्याने, या पद्धतीच्या मशागतीच्या पद्धती त्यामध्ये येतात. दुसरं म्हणजे जैविक नियंत्रणाच्या पद्धती फार प्रभावी ठरतात मिलीबगमध्ये, कारण इतर किडींच्या तुलनेत ही कीड मोबाईल नाही आहे, म्हणजे स्थिर असते. कॉलनी त्याची एकदा की एका जागी डेव्हलप झाली तर ती फारशी काही इकडे तिकडे म्हणजे अशी फिरताना आपल्याला दिसणार नाही. एका जागी स्थिर राहून ती रस शोषणाचं काम करते. त्यामुळे जैविक उपाय जास्त प्रभावी ठरण्याचं चान्स या ठिकाणी असतो. आणि तिसरा म्हणजे कधी निर्वाणीचा पर्याय असतो आपल्याला की जास्त प्रादुर्भाव झाला आणि इतर उपाय अवलंबून सुद्धा प्रादुर्भावाचं काही कमी होण्याचं चिन्ह दिसत नाही किंवा नुकसान जास्त होते, अशा वेळी आपण शिफारस केलेली कीटकनाशकं त्या ठिकाणी योग्य वेळी वापरू शकतो. आणि असा एकत्रित पद्धतीने अवलंब केला तरच मिलीबगचं नियंत्रण हे यशस्वीपणे आपल्याला करता येतं. आता 4 आपण सांगितल्या, त्यात सुरुवातीला मशागत सांगितली, तर नेमकं त्याविषयी काय करावं शेतकरी बांधवांनी? मशागत आणि द्राक्ष बागेच्या दृष्टीने विचार केला तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मिलीबगचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कधीच डायरेक्टली आपल्या मुख्य पिकावर होत नाही. तो जो होतो तो शेताच्या आजूबाजूला असणारी झाडं झुडपं असतील किंवा गवत तणं असतील. उदाहरणार्थ सांगायचं तर दुधानी असते किंवा पार्थेनियम काँग्रेस गवत आपण ज्याला म्हणतो, जे सर्रास सगळीकडे आपल्याला आढळतं. तर या गवतावर सुरुवातीचा जो प्रादुर्भाव असतो मिलीबग किडीचा तो आढळतो आणि तो नंतर हळूहळू तुमच्या मुख्य पिकावर स्थलांतरित होतो. मग हे जर असं होतंय तर ते टाळण्यासाठी आपण सर्वप्रथम ज्यावेळी बागेची नियमितपणे आपण हे केलं पाहिजे, निरीक्षणं नोंदवली पाहिजे किडीच्या प्रादुर्भावासाठी. आणि जसं आपल्याला तणावर किंवा आजूबाजूच्या झाडाझुडपावर मिलीबगचा प्रादुर्भाव दिसेल तर त्यासाठी योग्य त्या उपाययोजना लगेच केल्या पाहिजेत. त्यामध्ये तणमुक्त बाग ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी तुम्ही कल्टिवेटर किंवा रोटावेटरच्या साहाय्याने ती तणं काढून टाकू शकता. तणांबरोबरच याच्यामध्ये काय होतं की ही ज्या मिलीबगच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत ह्या चिरडल्या जाऊ शकतात आणि मातीत आणि तणावर अशा दोन्ही ठिकाणी असणारे मिलीबग त्याद्वारे नष्ट होऊ शकतात आणि पर्यायाने त्याचं स्थलांतर जे मुख्य पिकावर होणार आहे ते थांबवू शकतो आपण. बरोबर आहे. त्याचसोबत दुसरं एक मशागतीच्या कामामध्ये आणखी एक येऊ शकतं की जे म्हणजे झाडाची जे खोड असतं त्याला कालांतराने त्याच्यावर मृत साल तयार व्हायला लागते. आतमध्ये जिवंत साल असते आणि वरून तयार झालेली जी साल असते ती हळूहळू निघायला लागते, खपल्या निघल्यासारखी. तर ती मृत सालीच्या आणि मुख्य खोडाच्या मध्ये जी काही लपायला जागा तयार होते त्यामध्ये मिलीबग दडून बसलेला असतो. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण शेतावर फेरफटका मारत असताना ते प्रादुर्भाव सहजासहजी निदर्शनास येत नाही, त्यामुळे बऱ्याचदा गाफील राहिलं जातं किंवा दिसलाही तरी कीटकनाशकाचा प्रत्यक्ष संपर्क तितका न झाल्यामुळे प्रभावी नियंत्रण पण मिळत नाही. मग अशावेळी आपण ज्यावेळी फळ छाटणी करत असतो त्या छाटणीच्या थोडंसं अगोदर साधारण सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही अशी मृत जी साल आहे डेड बार्क ती जर काढली लूज झालेली आणि त्यानंतर बुप्रोफेजिन एक शिफारस केलेलं कीटकनाशक असतं त्याची 1.25 मिली 1 लिटरला या प्रमाणात साधारण 1.5 लिटरचं द्रावण जर एक झाड पूर्ण त्याची झाड आणि ओलांडे धुण्यासाठी वापरलं तर मिलीबगचा फार मोठ्या प्रमाणात तिथेच बंदोबस्त होईल आणि प्रूनिंग किंवा ज्याला छाटणी म्हणतो त्यानंतर जे काही कोळ्या फुटी येणार आहेत त्यांचा बचाव होईल या पुढचा प्रादुर्भाव होण्यापासून. म्हणजे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये. आणि जैविक नियंत्रणाच्या कोणत्या पद्धती आहेत? जैविक नियंत्रणामध्ये बघा आपण ते सांगण्याअगोदर मी एक सांगू इच्छितो प्रामुख्याने. आमची माती आमची माणसं. आणि जैविक नियंत्रणाच्या कोणत्या पद्धती आहेत? जैविक नियंत्रणामध्ये बघा आपण ते सांगण्याअगोदर मी एक सांगू इच्छितो प्रामुख्याने की आपल्या संस्कृत जी काही उपनिषद आहेत त्यामध्ये एक अगदी परिचित अशी एक म्हण आहे याच्यामध्ये, जीवो जीवस्य जीवन. म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येक प्राणी हा आपल्या उपजीविकेसाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. त्यामुळे ही जी काही सहजीवन असतं त्याला आपण अन्नसाखळी असं म्हणतो आणि तशीच ही अन्नसाखळी आपल्याला कृषी पारिस्थितिकीमध्येही पाहायला मिळते. जसं वनस्पतींवर उपजीविका करणारी किडी असतात तसेच त्या किडींवर उपजीविका करणारे सुद्धा शत्रू कीड निसर्गात असतात आणि त्या किडींसाठी शत्रू किडी परंतु आपल्याला जे हानिकारक किडी त्यांचं नियंत्रण करणाऱ्या म्हणून त्यांना आपण मित्र किडी असं म्हणतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने परभक्षी कीटक असतात
आणि परजीवी कीटक असतात. त्याचबरोबर किडींना रोग लागण होणारे काही जंतू पण असतात, रोगजंतू, ज्याच्यामध्ये बुरशी असतात जैविक, त्या मिलीबगचं नियंत्रण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता परभक्षी किडीमध्ये लेडी बर्ड बिटल हा एक प्रामुख्याने आढळणारा, वेगवेगळ्या प्रजाती त्याच्या असतात. आपल्या द्राक्षबागेमध्ये 2 वेगवेगळ्या प्रजाती लेडी बर्ड बिटलच्या आढळतात. त्याच्यामध्ये हायपेरॅस्पिस मेंड्रोनी म्हणून एक प्रजाती आहे आणि दुसरी स्किमनस कॉक्सिव्होरा. या आपल्या भारतीय हवामानामध्ये आणि भूभागामध्ये आढळणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे वेगळ्या कुठून त्यांना आणण्याची गरज नाही, निसर्गतः त्या तिथे उपलब्ध असतात आणि मिलीबगच्या वेगवेगळ्या अवस्थांवर ते आपली गुजराण करत असतात. त्यानंतर परजीवी किडींमध्ये विचार केला तर ॲनागायरस डॅक्टिलोपी ही फार मोठ्या प्रमाणात परजीविकीकरण करते नैसर्गिकरित्या आणि मिलीबगचं नियंत्रण करत असते. त्यामुळे पावसाळी दिवसांमध्येचं जे वातावरण असतं ते या मित्रकिडींच्या वाढीसाठी अनुकूल असतं. त्या काळामध्ये व्यापक कार्यक्षमता असणारी कीटकनाशकं शक्यतो टाळली पाहिजेत, जेणेकरून मित्रकिडींना त्याची हानी होणार नाही. आणि जैविक बुरशीमध्ये प्रामुख्याने व्हर्टिसिलियम लेकॅनी नावाची जी प्रजाती आहे ती आता नाव त्याचं बदललेलं आहे, त्याचं लिकॅनिशिलियम लेकॅनी या नावाने ओळखली जाते. तर ही बुरशीसुद्धा निसर्गतः मिलीबगचं नियंत्रण करण्याचं काम करत असते. त्यामुळे खूप चांगलं जैविक नियंत्रणाचे एक सिस्टम बनलेली असते. फक्त ती आपल्याकडनं बऱ्याचदा काय होतं, अंधाधुंद कीटकनाशकांच्या वापरानं ती डिस्ट्रॉय होते किंवा डिस्टर्ब होते. ती होऊ नये यासाठी आपण थोडंसं काळजी घेणं गरजेचं असतं. बरं, आता कीटकनाशकांचा उल्लेख आपण केलेलाच आहे, तर शिफारस केलेली अशी कीटकनाशकं कोणती सांगाल? द्राक्षामध्ये शिफारस केलेली कीटकनाशकं आणि त्यांचा वापर हा खऱ्या अर्थाने कळीचा मुद्दा आहे. कारण रेसिड्यू आपण ज्याला म्हणतो, उत्पादन झालेल्या मालामध्ये रेसिड्यू येऊ नये त्यासाठी ज्या कीटकनाशकांची त्या पिकासाठी आणि त्या पिकातील विशिष्ट किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस आहे तीच कीटकनाशकं आणि शिफारस केलेल्या मात्रेतच वापरणं. बऱ्याचदा काय होतं बघा की आपली एक मानवी प्रवृत्ती असते की डॉक्टरने सांगितलं की मी आजारी आहे तर मग एक चमचा औषध घ्या तुम्ही बरे व्हाल, पण मला लवकर बरं व्हायचं असतं म्हणून मी 2 किंवा 3 चमचे घेतो आणि लवकर त्यातनं बाहेर पडणे. म्हणजे काय होतं, कधी कधी त्याचे परिणाम वेगळे होतात त्या ह्याच्यात. तशीच अवस्था इथेही होते. बऱ्याचदा शेतकऱ्याला काय वाटतं की 1 ml जर मला वापरायचं 1 लिटरमध्ये तर त्याऐवजी मी 2-3 ml एकदाच टाकून पुन्हा फवारणीपासनं मला ते नको आहे, एकदाच काय ते त्याचं निकाल लावतो. त्यामुळे ती गोष्ट कधी कधी हानिकारक असते, वनस्पतीला विषबाधा होते किंवा रेसिड्यूची समस्या असते ती पण उद्भवते. त्यामुळे शिफारस केलेली कीटकनाशकं म्हणजे काय की त्या पिकासाठी वापरायला परमिशन आहे का, त्या पिकातील पर्टिक्युलर कीड जी आहे, विशिष्ट कीड, ती नियंत्रण करण्यासाठी परमिशन आहे का, आणि त्याचबरोबर त्या शिफारसीत मात्रा जी डोस आपण म्हणतो त्या डोसमध्येच वापरली गेली पाहिजे. याला शास्त्रीय भाषेमध्ये लेबल क्लेम असं म्हटलं जातं. आणि तो लेबल क्लेम असलेली कीटकनाशकं फार कमी आहेत मिलीबगच्या नियंत्रणासाठी, द्राक्षामध्ये पर्टिक्युलरली. त्याच्यामध्ये बप्रोफेजिन जे बाजारामध्ये ॲप्लॉड नावाने उपलब्ध आहे ते खूप प्रभावी असं कीटकनाशक आहे मिलीबगच्या नियंत्रणासाठी. दुसरं मिथोमिल लेनेट नावाने उपलब्ध आहे, परंतु ते आजकाल फारसं उपलब्ध होत नाही मार्केटमध्ये. त्याची काही रेसिड्यू किंवा उर्वरित अंश संबंधी काही समस्या आहेत, त्यामुळे ते फळधारणेनंतर आपण जे रिकमेंड करत नाही वापरासाठी, फक्त खरड छाटणीनंतरच्या कालावधीसाठी वापरतो मिलीबग नियंत्रणासाठी. दुसरं एक आहे इमिडाक्लोप्रिड, जे मिलीबगसाठी शिफारस नाही पण द्राक्ष पिकातील दुसरी कीड आहे उडद्या भुंगा, त्याच्या नियंत्रणासाठी त्याची शिफारस आहे. पण ती बरोबरीनं मिलीबगच्या नियंत्रणासाठी सुद्धा प्रभावी असल्यामुळे आपण ते वापरू शकतो त्या याच्यामध्ये. अशी फार बोटावर मोजणे आहेत की 2-3 कीटकनाशकं आहेत की जी द्राक्षामध्ये वापरता येतात मिलीबगसाठी. त्यामुळे इतर उपाय जी मी आधी सांगितले, मशागतीचे असतील, जैविक असतील, किंवा एक वनस्पतीजन्य कीटकनाशक पण आहे, त्याला आपण बोटॅनिकल्स म्हणतो. अझॅट्रेक्टिन आपण बऱ्याच जणांना माहीत असतं, जी काही कडुनिंब असतं त्याच्या सक्रिय घटकापासून बनवलेलं असतं ते, तर त्याच्याही नीमझालसारखी काही अझॅट्रेक्टिनची कॉन्स्टिट्यूशन असलेली कीटकनाशक, जैविक कीटकनाशक आपण वापरू शकतो त्या याच्यामध्ये. आता द्राक्ष बागेमधले आढळणाऱ्या खोड किड्यांच्या प्रजाती कोणत्या? मिलीबगच्या नंतर जर विचार केला तर खोडकीड ही एक नवीन समस्या गेल्या 7-8 वर्षापासून द्राक्ष बागेमध्ये सतावते. याच्यामध्ये अगोदर 2 प्रजाती होत्या प्रमुख, ज्या भुंगेरे वर्गातील होत्या.
कोलिओप्टेरा ही त्याची म्हणजे ऑर्डर होती की ज्याच्यामध्ये स्ट्रोमॅशियम बार्बॅटम आणि सिलोस्टर्ना स्क्रॅब्रॅटर या 2 मुख्य प्रजाती होत्या. पण अलीकडील 2-3 वर्षापासून बऱ्याचदा आम्ही बघतो सांगली, नाशिक या भागामध्ये एक गडद लाल रंगाची अळी आपल्याला प्रादुर्भाव करताना दिसते आणि ही अळी तुलनात्मकदृष्ट्या वेगळ्या वर्गातील आहे. म्हणजे ती कोसिडी फॅमिली आहे, त्याची कुळ आहे. आणि लेपिडोप्टेरा ही जी काही ऑर्डर आहे, जसे अगोदरच्या मी सांगितलं भुंगेऱ्या वर्गातील, तर ही पतंगवर्गीय आहे. त्यामुळे हा फरक आहे त्यामध्ये नवीन अळीमध्ये. परंतु तीनही अळ्या सारख्याच पद्धतीनं नुकसान करतात. खोडामध्ये आत घुसल्यानंतर ते आत खोड पोखरून पूर्ण त्या आतला भुसा काढून काय होतं की जे काही अन्नवहनाची प्रक्रिया असते, ज्या अन्ननलिका असतात वनस्पतींच्या झायलेम फ्लोएम, त्या पूर्ण खाल्ल्या जातात आणि पूर्ण गाभास तो पोखरल्यामुळे काय होतं, हळूहळू जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर पूर्ण द्राक्षवेल वाळून जाते आणि जसजसा प्रादुर्भाव पसरतो तसं पूर्ण बाग शेवटी मग उखडण्याशिवाय पर्याय आपल्याला राहत नाही. नियंत्रण कसं करायचं? आता तितकं प्रभावी नियंत्रणाच्या पद्धती अजून तरी म्हणजे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्याचं मुख्य कारण म्हणजे या किडीच्या ज्या अवस्था आहेत त्या पूर्ण खोडाच्या आतमध्ये असतात आणि त्यामुळे बाहेरनं आपल्याला एकतर बऱ्याचदा त्याचा प्रादुर्भाव लक्षात पण येत नाही. एक अळी जी आहे, जी मी तुम्हाला प्रजाती सांगितली स्ट्रोमॅशियम बार्बॅटम, एकदा अळी आतमध्ये घुसली, छोटी अळी असते, टाचणीच्या आकाराचं होल छिद्र पाडलं की परत एकदा आत गेली की त्याचं बाहेरून काहीही दिसत नाही आणि आतमध्ये पूर्ण खोड पोखरत राहते. पोखरल्यानंतर जो भुसा त्याचा भुसा तयार होतो, तो भुसा खोडाच्या बाहेर येत नाही. तो आतल्या आतच काय होतो, त्यामध्ये एकदम असा ठासून भरलेला त्यामध्ये दिसतो आणि लाकूड आतून वरून चांगलं दिसतं पण आतून पूर्ण पोकळ झालेलं असतं पोखरलेलं. कधी वाऱ्याचा झोत आला किंवा मशागतीची कामं करताना धक्का लागला तर ती मोडून जाऊ शकतं. बरं, जाता जाता आपण शेतकरी बांधवांना काय संदेश देणार आहात आजच्या कार्यक्रमातून? आजच्या कार्यक्रमातनं आत्ता जो काही येणारा द्राक्ष हंगाम आहे यामध्ये चांगलं उत्पादन येण्यासाठी एकात्मिक पद्धतीनंच उपायांचा अवलंब करून किडींचं नियंत्रण करावं, जेणेकरून आपल्या उत्पादित मालामध्ये रेसिड्यूची समस्या पण येणार नाही आणि कमी खर्चामध्ये चांगल्या गुणवत्तेचं उत्पादन तुम्हाला मिळू शकेल. त्याच्यामध्ये आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले शतशः आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.